नमस्कार, मी सिद्धेश ताकवले। दुपारचे 3 वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे जालन्यातून, कारण जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। मराठा आंदोलकांनी हा हल्ल्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला जातोय। मराठा आंदोलकांना आता पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। जालना शहरातील नागेवाडीतील ही घटना आहे। आपण पाहतोय की वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती जी आहे ती आता दगडफेक झालेली आहे। मराठा आंदोलकांनी ही दगडफेक केली असल्याचा आरोप जो आहे तो आता करण्यात येतोय। हे आपण पाहतोय की काही वेळापूर्वीची दृश्य आहेत। गुणरत्न सदावर्तेंची गाडी जेव्हा जालन्यामधून क्रॉस होत होती तेव्हा तिथे दबा धरून बसलेल्या या सगळ्या मराठा आंदोलकांनी गाडीवरती दगडफेक केल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय। मराठा आंदोलकांनी सदावर्तेंच्या गाडीवरती हल्ला केल्याचा सुद्धा आरोप आता यावेळी करण्यात येतो। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश जाधव सध्या आपल्या सोबत आहे। गणेश, नेमकं काय घडलं होतं जेव्हा गुणरत्न सदावर्ते इथून निघाले होते आणि आता सध्या पोलिसांनी परिस्थिती कशा पद्धतीने आटोक्यात आणलेली आहे? निश्चितच बघितलं तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जे आहेत त्या जालना जिल्हा दौऱ्यावर होते। त्या दरम्यान जालना येथे धनगर समाजाच्या बांधवाच्या वतीने जे आहेत धनगर नेते जे आहेत दीपक बोराडे हे आहेत गेल्या 5 दिवसापासून या जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या भेट देण्यासाठी जे आहेत आज सदावर्ते जालना जिल्हा दौऱ्यावर होत होते। त्या दरम्यान जे आहे मुंबईवरून समृद्धी मार्ग जालना येथे आला असता यावेळी काकडे पेट्रोल पंपाजवळ जे आहेत गुणरत्न सदावर्ते यांचा ताफा जे आहे त्या ठिकाणी जात असताना मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजी करत जे आहेत त्या वाहनावर दगडफेक केलेली आहे आणि त्यामध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी जे आहेत त्या मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि गुणरत्न सदावर्ते जे आहेत हे यांना कुठलीही सुदैवाने यांना इजा झाली नाहीये आणि तात्काळ पोलिसांनी जे आहे त्या आंदोलकांना ताब्यात घेतले। आणि आता गणेश, तुम्ही सोबतच राहा। अरविंद देशमुख जे जरांगेंचे समर्थक आहेत ते सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अरविंदजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। नेमका हा प्रकार काय घडला? नेमका एवढा काय राग आहे तुमचा सदावर्तेंवरती की एवढा पूर्ण हल्ल्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्या गाडीवर? मराठा महासंघाच्या वतीने या कृत्याचा मी निषेध करतो आणि मराठा भावंडांना माझं आव्हान आहे की कोणताही कायदा हातात घेऊ नका, समाज बदनाम होईल असं कोणतं कृत्य करू नका। परंतु गुणवंत सदावर्तेने त्या हरामखोराने वारंवार मराठा समाजाच्या बाबतीत वेगवेगळे स्टेटमेंट देणं, विरोधात बोलणं, चुकीचं बोलणं हा एक समाजाची भावना आहे। एक मराठा लाख मराठा घोषणा देत त्यांनी जालना येथे नागेवाडीमध्ये मराठा समाज बांधवांनी हे कोणत्या संघटनेचे पक्षाच्या नाही तर समाज बांधवांनी जो हल्ला केला तो योग्यच आहे। ते भावना होता समाजाच्या, ते थांबणार नाही, ते तुम्ही आम्ही थांबू शकत नाही। पण अरविंदजी, आता याआधी सुद्धा सदावर्तेंनी सुद्धा या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये अनेक याचिका सुद्धा दाखल केलेल्या होत्या। जरांगेंच्या विरोधात सुद्धा ते गेलेले होते। मात्र या सगळ्या प्रकरणाला आपण कायद्याने सुद्धा उत्तर देऊ शकतो की? कायद्याची भाषा त्याला कळत नाही। याआधी अनेक सभामध्ये त्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा गुन्हा दाखल केलेला त्याच्यावर। याआधी अनेक वेळेस मराठा समाजाचं गरळ बघतो तो समाजाबद्दल आणि त्या हरामखोराला ती भाषा देणं योग्यच होतं। आणि मराठा समाज किती वेळ संयम पाळणार? कशामुळे पाळायचा? तो वारंवार बोलत येईन आम्ही हाताची घडी तोंडावर घालून कशामुळे बसायचं? त्याला धडा शिकवणं गरजेचं होतं आणि हे मराठा समाज बांधवांनी केलं, त्याचं आम्ही समर्थन करतो। बरं, म्हणजे तुम्ही समर्थन करता या हल्ल्याचं? समर्थन करतो, परंतु ही वेळ योग्य नव्हती। आज धनगर समाजाचे आमचे बांधव दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनात ते उपोषणाला गेले होते आणि माझं दीपक भाऊ बोराडेंना सुद्धा आव्हान, दीपक भाऊ हे धनगर समाजाचे अत्यंत प्रामाणिक आणि आक्रमक नेतृत्व आहे समाजासाठी। त्यांनी अशा आरामखोराच्या डुप्लिकेट जे सरकारच्या तुकड्यावर जगतात अशा सुपारी बाजार लोकांचा पाठिंबा सुद्धा स्वीकारू नये। बरं, धन्यवाद अरविंदजी, तुम्ही प्रतिक्रिया दिली या संदर्भामध्ये। बोला बोला, काय म्हणताय? शिकवून घ्या। दुसरे तथाकथित ओबीसीचे नेते जे मराठा समाजाबद्दल वारंवार लेखीमाळीबद्दल बोलतात त्यांना सुद्धा या माध्यमातून एक इशारा आहे, नीट राहा, समजून जा। हाग्या काय नाव त्याचं तोतिया तो प्राध्यापक। बर, धन्यवाद अरविंदजी, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुम्ही तुमच्या भावना या सगळ्या संदर्भामध्ये आमच्या सोबत मांडल्या त्याबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की सध्या जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्ते हे जेव्हा क्रॉस होत होते तेव्हा या गाडीवरती जे आहे काही मराठा आंदोलकांनी हल्ला केलेला होता। मी पुन्हा एकदा जातोय आमचे प्रतिनिधी
गणेश जाधव सध्या आपल्यासोबत आहे. गणेश, आता पण काही वेळापूर्वी अरविंद देशमुख यांनी असं म्हणाले होते की आम्ही या हल्ल्याचं समर्थन करतो, मात्र ही वेळ योग्य नव्हती. नेमकं आता या हल्ल्याचं सुद्धा मराठा समाजाकडून आता स्वागत केलं जातंय, समर्थन दिलं जातंय, काय अधिकची माहिती आहे? क्षितेश, गेल्या 2 वर्षापासून मनोज जरांगे पाटील जे आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी जे आहे आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करतायत. त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि वारंवार त्यांची मागणी आहे की सरकारनं त्यांच्यासाठी आता GR देखील नुकताच काढलेला आहे आणि त्या याच्यावरती ते ठाम आहेत. आणि असं जे आंदोलन जे आता अरविंद देशमुख यांनी जे समर्थन दिलेले आहे की आता मराठा आंदोलक जे आहेत चिडलेले आहे, त्यामुळे विरोध करणाऱ्याला ते विरोध करण्याचं या ठिकाणी जे आहे विरोध करताना दिसते जालन्यामध्ये. आणि आता जर पाहिलं तर सदावर्ते जे आहेत या ठिकाणी दीपक बोराडे यांचे आंदोलन सहित ते दाखल झालेले आहेत. त्यांनी त्या ठिकाणी जे आहे एसटी समाजातून आरक्षण मिळाले पाहिजे अशा घोषणाबाजी देखील त्या ठिकाणी नक्कीच गणेश. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जरांगेंकडून काही या संदर्भामध्ये उत्तर येतं का आणि गुणरत्न सदावर्ते सुद्धा या संदर्भात बोलतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल.